नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, जी-एम-सी भरती सांगली मिरजसाठी आपण जनरल नॉलेजचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हे घेऊन आलेले आहोत. तर फ्रेंड्स, जी-एम-सी भरती सांगली मिरजची एक्झाम डेट आलेली आहे. 31 डिसेंबरला आपली एक्झाम असणार आहे आणि एक्झामच्या आधी आता जवळपास 10 दिवस बाकी आहेत आपल्या एक्झामला. तर कंटिन्यू 10 दिवस आपण जनरल नॉलेजचे खूप क्वेश्चन्स हे कव्हर करणार आहोत. या आधीसुद्धा आपण जी-एम-सी भरती सांगली मिरजसाठी बरेच इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हे कव्हर केलेले आहेत. पण आता एक्झामच्या आधी सरावासाठी आपण काही क्वेश्चन्स घेणार आहोत. तर फ्रेंड्स, हे सर्व क्वेश्चन्स हे 2025 वरती आधारित आहेत, चालू घडामोडींवरती. तर बाय चान्स हे क्वेश्चन्स एक्झाममध्ये येऊ पण शकेल, कारण जी-एम-सी भरतीच्या एक्झाममध्ये जनरल नॉलेजच्या सेक्शनमध्ये करंट जे सध्या चालू इयर आहे ना, त्याबद्दल जनरल नॉलेजचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हे विचारले जातात. त्यासाठी हे सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी काढलेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर क्वेश्चन नंबर 1 आहे, भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता मी इथे ऑप्शन वगैरे दिलेले नाहीयेत, कारण ऑप्शन वाचण्यामध्ये बराच आपला वेळ वाया जातो. त्यासाठी डायरेक्ट आन्सर दिलेले आहे. तर डॉक्टर नारायण हे भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ओके. क्वेश्चन नंबर 2 आहे, मायकेल मार्टिन ही कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान बनले आहेत? तर आयर्लंड या देशाचे मायकेल मार्टिन हे पंतप्रधान बनलेले आहेत. क्वेश्चन नंबर 3, संतोष ट्रॉफीचा 78 व संस्करण चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? संतोष ट्रॉफीचा 78वा आहे इथे व झालेले. संस्करणचे विजेतेपद कोणी जिंकले? तर पश्चिम बंगाल यांनी. क्वेश्चन नंबर 4, 2025 सालचा पद्य पुरस्कार किती व्यक्तींना प्रदान केले गेले? तर एकूण 139 व्यक्तींना हे पुरस्कार प्रदान केले गेलेले आहेत. क्वेश्चन नंबर 5, भारतातील कोणत्या वारसा स्थळाचा समावेश जागतिक स्मारक वॉच लिस्ट 2025 मध्ये करण्यात आला आहे? तर मुसी नदीच्या ऐतिहासिक इमारत. क्वेश्चन नंबर 6, 2 अंतराळ यानांना अवकाशात यशस्वीरित्या लॉक करणारा चौथा देश कोणता? तर आपल्या 6व्या क्वेश्चनचं उत्तर आहे भारत. क्वेश्चन नंबर 7, केंद्राने सुरू केलेल्या राष्ट्रीय हळद बोर्डचे मुख्यालय कोठे स्थापन झाले? उत्तर निजामाबाद आणि तेलंगणा. क्वेश्चन नंबर 8, कोणत्या देशाच्या मदतीने पाकिस्तान उपग्रह PRSC-EO-1 अवकाशात सोडण्यात आला? उत्तर चीन. ऑस्ट्रेलियन ओपन 2025 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर आपल्या 9व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन जॉनिक सिन्नर. क्वेश्चन नंबर 10, सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आपल्या 10व्या क्वेश्चनचं उत्तर आहे दलजीत सिंग चौधरी. फ्रेंड्स, खरं म्हटलं तर आपण जी-एम-सी भरती सांगली मिरजसाठी जनरल नॉलेजचा मोठाच व्हिडिओ घेऊन येणार होतो. पण एवढा मोठा व्हिडिओ म्हणजे आपल्याला बोर होते एवढा मोठा व्हिडिओ पाहिलं तर, आणि ते आपल्या लक्षात सुद्धा राहत नाही. आता हे 10-10 क्वेश्चन्स कसे आहेत, पटकन लक्षात राहतात. त्याच्यामुळे आपण कंटिन्यू 10 दिवस हे 10-10 क्वेश्चनचं PDF आपण रीड करूत. ओके. आणि फ्रेंड्स, पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर थँक्यू सो मच. आणि प्लीज चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण जी-एम-सी भरतीसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हे कव्हर करत असतो. आणि मी सगळं काही फ्री ऑफ कॉस्ट देत असते, कोणतेच PDF मी पेड केलेले नाहीत. हे एवढे सारे क्वेश्चन्स, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स काढायला खूप जास्त मेहनत लागते. त्यासाठी प्लीज एक सबस्क्राईब करा, जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल आणि मी अजून नवनवीन क्वेश्चन्स हे तुमच्यासाठी घेऊन येईल. तर चला, भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.